बीटी बियाणांची विक्री रोखण्यासाठी 16 पथके 3 ठिकाणी कारवाई करत 2 लाखांचा माल हस्तगत। चोर बीटी बियाणांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने पावले उचलले। जिल्ह्यात 16 पथके नेमून धडक कारवाई सुरू केली। यात राजुरा सावली या 2 तालुक्यात मोठी कारवाई केली। राजुरा येथून 3 ठिकाणी कारवाई करत सुमारे 2 लाखांचा माल हस्तगत केला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चाललाय। कापसाच्या पिकात मोठ्या प्रमाणात गवत उगवत असल्याने गवत काढण्यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतोय। हा खर्च कमी करण्यासाठी तणनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी करतात, तर तणनाशकाची फवारणी केल्यास काही प्रमाणात परिणाम संबंधित पिकावर होतो। मात्र चोरबीटी या कापसाची लागवड केल्यास तणनाशकाचा काही परिणाम पिकावर होत नाही। त्यामुळे चोरबीटीची लागवड करून मोठ्या प्रमाणात तणनाशक पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतोय। हे चोरबीटी अतिशय घातक असल्यामुळे शासनाने याला बंदी घातली आहे। मात्र आंध्र आणि तेलंगणातून चोरट्या मार्गाने हे बियाणे जिल्ह्यात आणले जात आहे। सावली तालुक्यात कीटकनाशक व रासायनिक खताचा वापरासंदर्भात मोठी कारवाई केली असून सुमारे 9,50,000 रुपयांचा माल हस्तगत केलाय। पुढील कारवाईसाठी पोलिसांना प्रकरण हस्तांतरित केलंय। बीटी बियाणांच्या खऱ्या व नकली प्रकारामध्ये फरक ओळखून योग्य बियाणांची लागवड करावी असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलंय। शंखनाद न्यूजसाठी चंद्रपूरहून जितेंद्र मशारकर। चंद्रपूर जिल्हा खरीप हंगामाचा प्रमुख जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाखालील क्षेत्र जास्तीत क्षेत्रावरती शेतकरी बांधवांकडून पिके घेतली जातात। खरीप हंगामातले मुख्य पिकं जी आहेत, 4 पिकं महत्त्वाचे आहेत। भात आहे, त्याच्यानंतर कापूस आहे, सोयाबीन आणि तूर ही पिकं आहेत। कापूस पिकाच्या बाबतीत जो आहे STBTच्या बाबतीत थोडंसं आम्ही आमच्या विभागामार्फत दरवर्षी आम्ही कृषी विभागामार्फत भरारी पथकं स्थापन करून आपण जिल्ह्यामध्ये जवळपास 16 भरारी पथकं आपण स्थापन केलेले आहेत। तर हे सीमालगतचा भाग म्हणजे आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या चोर मार्गानं काही लोक STBT आणून इथं शेतकऱ्यांना विक्री करतात। त्याच्यावर आम्ही पोलीस विभाग आणि कृषी विभागामार्फत आम्ही माहिती मिळवून त्याच्यावर कारवाई करण्याची आम्ही विभागामार्फत कारवाई करत आहे। यावर्षी आम्ही राजुरा तालुक्यामध्ये 3 बीटी कॉटनच्या STBT कॉटनच्या जे काही चोर बीटी आपण म्हणतो त्याच्या आम्ही जवळपास 3 लोकांवरती आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे, जवळपास 2,10,000चा, आणि 3 जणांविरुद्ध आम्ही FIR सुद्धा दाखल केलेला आहे। आणि पुढची कारवाई पोलीस विभागामार्फत तपासणी करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। शेतकरी बांधवांना विनंती आहे की बऱ्याच ठिकाणी STBT म्हणून लोक चुकीचं मटेरियल म्हणजे चुकीचं कापसाचं बियाणं शेतकऱ्यांच्या माती मारतात। तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ह्या असल्या चोर मार्गाने येणाऱ्या कोणत्याही बियाण्यावरती आपण कृपया त्याच्यापासून सावध राहावं। कारण लोक तुम्हाला भूलतापा करून हे STBT चांगला आहे, याच्यापासून उत्पादन जास्त मिळेल किंवा लागवडीचा खर्च कमी होईल अशा भूलतापा मारून नंबर 2चा धंदा हे लोक करतात। त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नये। कारण उद्या समजा बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेलं आहे की तो STBT कॉटन असतोच असंही काही नाही, कोणतं तरी डुप्लिकेट माल आणून इथं शेतकऱ्याला विक्री केले जातात आणि त्याचं जर उद्या जर समजा कापसाचा काही प्रॉब्लेम जर झाला तर त्याच्याबाबतीत आपल्याला कुठलीही नुकसान भरपाई मिळत नाही। म्हणून शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण मार्केटमध्ये जे काही बीटी कॉटन्स आहेत, बीटी कॉटनचे जे चांगल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या जे वेगवेगळे व्हरायटी उपलब्ध आहेत तेच आपण खरेदी करूनच कापसाची लागवड करावी। कारण याच्या बाबतीत जर समजा कुठली अडचण आली तर आपण बियाणा अधिनियम कायद्यानुसार आपण त्यांच्यावर कारवाई करता येते आणि नुकसान जर झालं तर आपल्याकडे अधिकृत दुकानदाराकडून आपण खरेदी केली असल्यामुळे आपल्याला नुकसान भरपाईच्या बाबतीत आपल्याला ग्राहक माझ्याकडे दादसुद्धा मागता येईल। तर शेतकरी बंधूंना मी कृषी विभागाचं आवाहन करतो की आपण कापसाची लागवड करत असताना जे STBT का आपण शासन मान्य केलेले जे काही अधिकृत कृषी सेवा केंद्रामधूनच खरेदी करावं ही शेतकरी बांधवांना मी कृषी विभागाचं आवाहन करतो। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर
कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।